नमस्कार मैत्रिणींनो, आज आपण मशरूमची भाजीची रेसिपी पाहणार आहे। मशरूमची भाजी बनवायला अगदी सोपी आहे आणि पनीरच्या भाजीपेक्षा काजू करीच्या भाजीपेक्षा सुद्धा खूप सोपी आहे। अगदी अशी झटपट बनवून तयार होते। चला तर पाहूया मशरूमच्या भाजीची रेसिपी। इथे मी 1 पाव मशरूम घेतलेले आहे। मशरूम विकत आणताना कधी पण फ्रेश मशरूम आणायचे आणि दिसायला असे अगदी व्हाईट मशरूम आणायचे। बघा, हे मशरूम मी आणलेले आहे। हे मशरूम मला स्वच्छ करून घ्यायचे आहे। स्वच्छ असे 1-2 पाण्याने धुवून घ्यायचे आहे आणि त्यावर अशी बारीक लेयर असते, साल असते, म्हणजे ती साल आपल्याला काढून घ्यायची आहे। आणि मशरूमचे देठ जर लांब असतील आणि थोडे जाड असतील तर ते सुद्धा आपल्याला कट करून घ्यायचे आहे। अगदी कमी प्रमाणात 1/2 इंचच आपल्याला देठ ठेवायचे आहे आणि बघा असे स्वच्छ क्लीन करून घ्यायचे आहे आणि 2-3 पाण्याने अगदी धुवून घ्यायचे आहे। अशा प्रकारे मी सगळ्या मशरूमची साल काढून घेणार आहे आणि स्वच्छ 2-3 पाण्याने धुवून घेणार आहे। आता आपल्याला मॅरिनेशनची तयारी करायची आहे। मॅरिनेशनसाठी मी इथे 1 टोमॅटो घेतलेला आहे आणि 1 मोठा कांदा घेतलेला आहे। टोमॅटोच्या बिया आपल्याला काढून घ्यायच्या आहे आणि याची छान प्युरी करून घ्यायची आहे। टोमॅटोचे बिये यासाठी आपल्याला काढायचे आहे की ही प्युरी जास्त आंबट नको व्हायला। बघा, इथे मी मस्त असे काप करून घेतलेले आहे मशरूमचे। याला हे कांदा टोमॅटोची प्युरी लावून घेत आहे। बघा, अशा पद्धतीने यावर मी मॅरिनेशनसाठी कांदा टोमॅटोची पेस्ट टाकून घेतलेली आहे आणि यासाठी आपल्याला फ्रेश असं दही लागणार आहे। 2 ते 3 टेबलस्पून मी इथे दही घेणार आहे। दही आपल्याला फ्रेश वापरायचं आहे आणि चवीनुसार काही मसाले लावून घ्यायचे आहे आपल्याला, म्हणजे मसाले वापरायचे आहे, लाल तिखट वगैरे। तर चवीनुसार आपण इथे लाल तिखट टाकून घेणार आहे आणि ही भाजी झटपट बनवून तयार होते। बघा, इथे मी लाल तिखट टाकून घेत आहे 1 टेबलस्पून आणि हळद, धने पावडर, गरम मसाला आणि कोथिंबीर आणि चवीनुसार मीठ टाकून घ्यायचे आहे आणि मस्त असा 10 ते 12 लसणाच्या कळ्या ठेचून घ्यायच्या आहे आणि कोथिंबीर टाकून घ्यायचं आहे आणि मस्त याला मिक्स करून घ्यायचं आहे आणि अर्ध्या तासासाठी हे मॅरिनेट करून ठेवायचं आहे आपल्याला। हे मिश्रण असं व्यवस्थित मिक्स करून झाकून ठेवायचं आहे आपल्याला अर्ध्या तासासाठी। बघा, हे मिश्रण अगदी असं व्यवस्थित मिक्स झालेलं आहे आणि हे आपल्याला झाकून ठेवायचं आहे। त्यानंतर आपण फोडणीची तयारी करून घेणार आहे। इथे मी 2 ते 3 टेबलस्पून तेल टाकून घेतलेलं आहे कढईमध्ये आणि काही खडे मसाले, इथे साबुत मसाले आपल्याला टाकायचे आहे। इथे मी शाही जिरे टाकलेलं आहे, 1 विलायची घेतलेली आहे, 1 स्टारफूल घेतलेलं आहे आणि 4 लवंग घेतलेले आहे आणि 1 ते 1.5 इंच कलमी घेतलेली आहे। हे मस्त आपल्याला खडा मसाला भाजून घ्यायचा आहे। खड्या मसाल्याचा फ्लेवर भाजीला उतरला पाहिजे छान असा मस्त, त्यासाठी तेलामध्ये छान असं मस्त खडा मसाला होऊ द्यायचा आहे। जास्तसुद्धा काळा नाही होऊ द्यायचा, कारण त्याचा जळलेला वास लागतो। जळलेला वास नको लागायला, त्यासाठी आपल्याला हे थोड्या प्रमाणात फ्राय करून घ्यायचं आहे। त्यानंतर मी इथे 1 टेबलस्पून लाल तिखट टाकणार आहे आणि कोथिंबीर टाकणार आहे, त्यामुळे आपल्या भाजीवर छान असा तवंग येतो आणि आपण मॅरिनेशन केलेले मशरूम इथे टाकणार आहे। बघा, मस्त ऑलमोस्ट आपली भाजी बनवून तयार आहे। बघा, किती झटपट आपली भाजी बनते आणि आपल्याला याला छान असा चमचा द्यायचा आहे, छान असा मिक्स करून घ्यायचा आहे। बघा, लाल तिखटमध्ये आपण मशरूमच्या आधी लाल तिखट टाकलेला आहे तेलामध्ये, त्यामुळे आपल्या भाजीला खूप छान असा तेलाचा तवंग आणि लाल तिखटाची खूप छान अशी टेस्ट येते। आणि बघा, याला असंच झाकून ठेवायचं आहे आपल्याला आणि 10 मिनटं बारीक फ्लेमवर असंच हे शिजवून घ्यायचं आहे। बघा, 10 मिनटं झाकण ठेवून द्यायचं आहे आणि 10 मिनटं असंच बारीक गॅसवर शिजवून घ्यायचं आहे। फक्त मध्ये थोडा चमचा द्यायचा आहे आपल्याला आणि त्यानंतर बघा, आपली भाजी अगदी परफेक्ट अशी बनवून तयार आहे आणि त्यावर बघा किती छान असा मस्त तेलाचा तवंग आलेला आहे आणि खड्या मसाल्यांचा सुद्धा खूप छान असा सुगंध येत आहे आणि आपली मशरूमची भाजी बनवून तयार आहे। ही रेसिपी तुम्ही नक्की ट्राय करा। मशरूम खायला खूप पौष्टिक असतात। यानंतर मी मशरूमचं सूप कसं बनवायचं ही रेसिपी घेऊन येणार आहे।
तोपर्यंत तुम्ही ही माझी रेसिपी बनवा आणि माझी रेसिपी तुम्हाला कशी वाटली हे मला कमेंट करून नक्की कळवा. आणि माझा व्हिडिओ पूर्ण बघितल्याबद्दल तुम्हा सर्वांचे मनापासून खूप खूप धन्यवाद.